आपल्या कुस्ती आखाड्याला मार्गदर्शन करत आहे त्यांनी करावे की यात्रा कमिटी व कुस्ती कमिटी यांच्यामार्फत त्यांना बोलवतात. उपस्थित असणारे सर्व आजवाडी गावातील ग्रामस्थ, सर्व कुस्ती कमिटी, बाहेर गावावरून उपस्थित असणारे सर्व पैलवान, वस्ताद मंडळी, आज खरं तर गेली अनेक वर्षे लहान असल्यापासून या माझ्याच्या कुस्ती मैदानामध्ये खेळलेलो आहे. या मैदानाची बांधकाम झालेलं नव्हतं. त्या विटा रोडला एका शेतात दरवर्षी मैदान व्हायचं. त्या मैदानात मी सुरुवातीला कुस्ती केलेली. नंतर आपले मित्रदारांना विनंती करून ज्यावेळी जिल्हा परिषदेच्या निवडणूक आल्यानंतर महाराष्ट्र केसरी झाल्यानंतर त्यावेळेस कुस्ती घेण्यासाठी मित्रदारा माझ्याजवळ चालवीत आलेले होते. त्यावेळेस एक त्याच्याजवळ व्यक्त करून दाखवले की आपलं एवढं गाव मोठं असून सुद्धा आपण एका वावरात कुस्ती मैदान घेतोय. एक कायमचं फक्त बांधीव मैदान आपल्या मांजरे गावात झालं पाहिजे. खरं तर त्यावेळेस यात्रेला एक 3 महिन्याचा अवधी बाकी होता आणि अवघ्या 3 ते 4 महिन्यात आपण आज या मैदानाची उभारणी करून त्याच मैदानात महाराष्ट्र केसरी झाल्यानंतर पहिल्यांदा मी कबड्डी कुस्ती निर्माण झाले होते मैदानात. त्यानंतर अनेक वर्ष 2016 सालापर्यंत या मांजरे गावात कुस्ती करत होतो. आज याच लाल मालिकेच्या आशीर्वादानं एक वेळा तर 2 वेळा या सांगली जिल्ह्याला महाराष्ट्र कुस्ती लढत करून देण्यात मला यश मिळालं. पण 2008 सालानंतर या आपल्या सांगली जिल्ह्याला महाराष्ट्र कुस्तीच्या गलीपासून आपण लांब आहोत. येणाऱ्या काळामध्ये सांगली जिल्ह्याला महाराष्ट्र कुस्ती स्पर्धेचा ठरवण्याचा मार्ग मिळावा यासाठी गेल्या वर्षी आपण नाग प्रयत्न केले. सांगली जिल्ह्याला जर हा मार्ग मिळाला तर होणाऱ्या महाराष्ट्र केसरीला 1 कोटी रुपयाचं बक्षीस आपण चंद्रबाबा फाउंडेशन मार्फत देणार होतो. पण ते आपल्या सांगली जिल्ह्याला तो मार्ग मिळाला नाही. पण खरंतर आज सांगली जिल्ह्यामध्ये माझ्यानंतर गेली 15 वर्ष झालं सांगली जिल्ह्याला महाराष्ट्र केसरी झाला नाही. मी ज्यावेळेस 2007 साली महाराष्ट्र केसरी झालो त्यावेळेस 28 वर्षानंतर महाराष्ट्र केसरी सांगली जिल्ह्याला मिळाली होती. 30 वर्षानंतर भर महाराष्ट्र केसरीचा मान आपल्या सांगली जिल्ह्याला मिळालेला होता. त्याच पद्धतीने लवकरात लवकर जास्तीत जास्त महाराष्ट्र केसरी, केंद्र केसरी सांगली जिल्ह्यात घडावेत यासाठी गाव तिथे तालीम उभा राहिली पाहिजे. हा माझा संजयमध्ये उपक्रम आहे. आता येणाऱ्या काळामध्ये तो नक्की पूर्ण करणार आहे. मी जास्त काही बोलणार नाही. तुमच्या सर्वांच्या आशीर्वादामुळे, त्या लाल मातीच्या आशीर्वादामुळे कुस्ती क्षेत्रामध्ये 15-20 वर्ष काम केल्यानंतर मला 1 वेळा तर 2 वेळा महाराष्ट्र केसरी होण्याची संधी मिळाली. आता तुमच्या सर्वांच्या आशीर्वादानं आता हिंद केसरीच्या मैदानामध्ये मी उतरलेलो आहे आणि या लाल मातीच्या कापीवर मी तेही मैदान मारणार आहे. एवढीच आपली अपेक्षा व्यक्त करतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.